श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅप्पी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला श्री समर्थांनी सांगितलेले सद्विचार आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे। सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। ईश्वर सदैव आपल्या जवळ असतो, अत्यंत निकट असतो, अत्यंत निकट असतो। पण अत्यंत दयाळूपणाने तो आपल्या धैर्याची अगदी थोडी कसोटी पाहतो। तो सुख स्वरूप आहे व आनंदमय आहे। मोक्ष देणारा तो उदार दाता सुद्धा आहे। दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही। भक्ती पंथावर वाटचाल करीत असता भक्ताला भगवत विषयक अनेक अनुभव येतात। भगवंत माझ्यापाशी आहे असा साक्षात प्रत्यय येणे हा त्या सर्व अनुभवांचा राजा आहे। भगवंताचे जवळ असणे अनुभवास येऊन नाद, प्रकाश, सुगंध, वाचासिद्धी इत्यादी अनुभव आले नाहीत तरी भक्त त्वरित ईश्वर दर्शनाकडे जातो। पण नाद, प्रकाश, भविष्यज्ञान, दुसऱ्याच्या मनातील समजणे इत्यादी अनुभव येऊन भगवंताच्या सानिध्याचा प्रत्यय आला नाही तर मात्र भक्त अजून आपल्या देहापासून दूर असतो। देव जवळ असण्याचा प्रत्यय 3 प्रकारे येतो। 1. तो आपल्या बरोबर आहे असा बुद्धीचा ठाम निश्चय होतो, पण तो दिसत नाही। 2. तो आपल्या बरोबर आहे याची मधून मधून प्रत्यक्ष प्रचिती येते, त्याचे दर्शन होते किंवा दृश्य घटनेमध्ये अकल्पित अनुकूल बदल घडतो। 3. अंतर्यामी प्रगट होऊन तो प्रत्येक प्रसंगी मार्गदर्शन करतो। भगवंत जवळ असण्याच्या प्रचितीचे हे प्रकार भक्तांच्या मनोरचनेवर अवलंबून असतात। देव दयाळू आहे व तो अल्पधारिष्ठ पाहतो असे श्री समर्थ म्हणतात। पण भगवंताचे जे अल्प असते ते आपल्याला भारी पडते असे सामान्य भक्त म्हणतात। त्यांचे हे म्हणणे बरोबर नाही। भक्तावर प्रसंग आला असता भगवंताने त्यास सहाय्य करावे ही अपेक्षा वावगी नाही। सहाय्य करावे म्हणजे काय करावे? मानवी जीवन बऱ्या वाईट प्रसंगांनी विणलेले असल्याने त्यातून सारे वाईट प्रसंग नाहीसे करणे शक्य नाही, ते योग्य देखील नाही। भक्तावर वाईट प्रसंग आला असता त्याच्या मनाची स्थिरता टिकवण्याचे आत्मबल भगवंत त्यास देतो। प्रसंग फारच वाईट असेल तर भगवंत आत्मबल तर देतोच, पण प्रसंगातील अशुभ घटनांच्या घडण्यामध्ये शक्य तेवढी अकल्पित सोय करतो। अर्थात प्रसंग कसाही असला तरी तो भगवंत अनुसंधान बरोबर सांभाळतो। त्याच्याच बाबतीत भगवंताच्या मदतीचा अनुभव येतो। माणसाचे मन देखील एखादे प्रसंगी धोका देते। वाईट प्रसंग आला असता सर्व बाजूंना अंधार दिसतो। भक्त भगवंताला आवाहन करीत राहतो। अत्यंत अशुभ परिणामाला तोंड देण्याची तो मनाने तयारीसुद्धा करतो। इतक्यात परिस्थितीमध्ये विलक्षण फरक पडून साऱ्या प्रसंगाचा तोंडावळाच बदलतो। क्षणभर भक्ताचे मन
कृतज्ञतेने भारावून जाते व तो भगवंताचे आभार मानतो. पण भगवंताची मदत दृश्याच्या द्वारा म्हणजे वस्तू व व्यक्ती यांच्याद्वाराच होत असते. म्हणून प्रसंग ओसरल्यावर मन भगवंताला विसरते व दृश्यालाच महत्त्व देते. म्हणून या विश्वामध्ये जी घटना घडते तिचे प्रधान कारण एक भगवंतच आहे. बाकीची दृश्य कारणे ही त्या मूळ कारणाची तात्पुरती रूपे आहेत. अशी निसंशय धारणा तयार होणे हाच देवाच्या जवळ असण्याचा सर्वोत्तम अनुभव होय. भक्त त्या अनुभवावर जगतो. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.